सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं. हे ऐकून खूप वाईट वाटलं बरं का. अहो, आम्ही मराठी लोक आरक्षण गहू तांदूळ जमीन जायदाद यासाठी नव्हतो मागत. आम्हाला आरक्षण पाहिजे होतं ते म्हणजे आमच्या शिक्षणासाठी व नोकरीसाठी. तरी सुप्रीम कोर्टाला असं का वाटलं की मराठ्याला आरक्षणाची गरज नाही. अहो, त्याला एखाद्या खेडोपाडी येऊन बघ म्हणा. खेडोपाडी सोडा, एखाद्या शहरात सुद्धा एखाद्याला बाप महिना असतो आणि ती माता माऊली लोकांची तर धुणे भांडे करून आपल्या पोराला शिकवते. अहो, उपाशी पोटी जमते माऊली स्वतःच्या जीवाला सुद्धा खात नाही का स्वतःला नवीन साडी सुद्धा घेत नाही का तर तिच्या पोराला पुस्तकासाठी पैसे कमी पडतात. आज करून त्याचं शिक्षण पूर्ण करते आणि ती लेकरू शिकणार 80-90% मार्क घेते आणि जेव्हा नोकरीसाठी फॉर्म भरायला जाते तेव्हा तिथं कोणीतरी आरक्षणवाला नोकरी लागते. अहो, तेव्हा तिथं कोणीतरी आरक्षणवाला नोकरी लागते. हा मनातून खूप खचतो बघ का. त्याच्या मनात एकच प्रश्न चालू असतं, आता आईला काय सांगावं. अहो, मग आमची मराठीची पोरं करतील काय. एक तर रेशनाची आली जाते नाहीतर आत्महत्या. अहो, ह्यामुळे तर आमच्या कित्येक मराठी पोराची जिंदगी बर्बाद झाली. म्हणून सुप्रीम कोर्टाला हात जोडून विनंती आहे, आम्हाला फक्त शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आरक्षण द्या. हीच हात जोडून विनंती.